उल्हासनगरच्या संतोषनगर शाखा ते उटी सेक्शन दरम्यान 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे भव्य भारत मातेची मिरवणूक, सामूहिक संविधान वाचन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून भारत मातेची पूजा आणि संविधान वाचनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा केला। कार्यक्रमात संविधान उद्देशिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, भारतीय संविधान प्रत आणि भारत मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी मार्गदर्शन करताना कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले। त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पैशाच्या माध्यमातून झालेल्या मत विक्रीच्या चुकीच्या पद्धतीवर भाष्य केले आणि अशा वाईट गोष्टी राजकीय सेवाभाव नष्ट करत असल्याची खंत व्यक्त केली। बोराडे यांनी संविधानाच्या निर्मितीवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारतीय लोक या वाक्याने सुरुवात का करावी हे पटवून दिले होते, असेही नमूद केले। उपस्थितांना संविधानातील महत्त्वाच्या तत्वांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना प्रकाश मली यांनी केले। यावेळी सामूहिक संविधान वाचन करून भारतीय संविधानाचा आदर व्यक्त करण्यात आला आणि भारत मातेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमात कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, महानगर प्रमुख राधाचरण करोतिया, शहर प्रमुख कैलास तेजी, उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा, सुरेश पाटील, माजी नगरसेवक शेखर यादव, राजू माने, संभाजी चोरगडे, बापू सावंत, उल्हास फाळके, शिवसैनिक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। मी संपूर्ण शहरवासियांना आणि भारतप्रेमी नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संविधान पूजन आणि भारत मातेचं पूजन केलं जाते। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांची पूजा केली जाते। आम्हाला दिलेले अधिकार संविधान आम्ही विसरत चाललेलो आहे। संविधान याचा अर्थ लोकांनी लोकांकरता लोकांकडून चालवलेलं राज्य, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की ठराविक लोकांसाठी ठराविक लोकांकडून आणि ठराविक लोकांसाठीच चालवलेलं राज्य, अशा प्रकारचं एक राज्यकारभार चाललेला आहे। त्याच्यामुळे या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते। या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे अपमान होतात, ज्यांनी या संपूर्ण हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य करण्याची संकल्पना पाहिली किंवा जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आम्हाला ज्यांनी दिला, ज्यांच्यामुळे मिळालेला आहे, त्यांचा अपमान होतोय। ज्यांनी हे संविधान लिहिलं, त्या देशाला घटना दिली, त्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातोय। म्हणजेच या संविधानाला आम्ही विसरत चाललेलो आहे। या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते। म्हणून आज आम्ही प्रतिज्ञा सुद्धा केली की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। या देशावर आमचं प्रेम आहे, आमचं कुठल्याही व्यक्तीवर प्रेम आहे, आमचं कुठल्या भांडवलदारावर प्रेम नाही। आणि म्हणून संपूर्ण जनतेला एक विश्वास देण्यासाठी आणि संविधानाविषयी, लोकशाहीविषयी आणि महापुरुषांविषयी आणि भारत मातेविषयी प्रेम असावं म्हणून आजचा हा केलेला संकल्प, मी संविधानाचं सर्वांनी मान राखला पाहिजे। मग राज्यकर्ते असोत किंवा त्या झोपडपट्टीतले लोक असोत, त्यांना त्यांचे अधिकार कळतील आणि संविधानाचं पूजन नव्हे ते मनामध्ये ठेवतील तरच आपली लोकशाही टिकेल। पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला, ज्यामुळे संविधानाच्या आधारावर चालते, त्या लोकशाहीला मी हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वांना, भारतवासियांना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय। डॉक्टर आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा